स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे ग्रामीण मधील मनसर मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। मनसर नगरपंचायत हद्दीत कायद्याचे नियम धाब्यावर बसवून प्रशासनाची पूर्व परवानगी न घेता तब्बल 5100 चौरस मीटर जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम करणे 6 बाड्या भागीदारांना चांगलेच महागात पडलं आहे। नगरपंचायतीने कायदेशीर नोटीस देऊनही त्या नोटिशीला केराची टोपली दाखवल्यामुळे अखेर आकांक्षा ऋषिकेश चिखले, संजय जिजाबा थोरात, प्रियंका संजय थोरात, आत्माराम शंकर थोरात, कुसुम निवृत्ती वाळून आणि पृथ्वीराज शंकर थोरात या 6 जणांवर मनसर पोलीस ठाण्यात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या धडक कारवाईमुळे मनसर परिसरातील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि विकासकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या सविस्तर रिपोर्ट मध्ये। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात वेगाने विस्तारणाऱ्या मनसर शहरात सध्या जमिनींना चांगलेच भाव आले आहेत। मात्र याच नागरिकांचा आणि वाढत्या भावाचा गैरफायदा घेत काही व्यावसायिक प्रशासकीय नियमांना हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे। मनसर नगरपंचायत हद्दीतील मौजे मनसर येथील सर्वे नंबर 122/2 व 123/2 अ यामध्ये तब्बल 5100 चौरस मीटर या क्षेत्राच्या जमिनीवर रियांश फूड आणि आकाश डेअरी भागीदारी संस्था यांच्या वतीने नगरपंचायतीची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे मोठे बांधकाम थाटण्यात आले होते। 25 मार्च 2026 रोजी नगरपंचायतीच्या प्रशासकीय पथकाला हे भव्य अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले होते। त्यानंतर नगरपंचायतीने स्थापत्य अभियंता संदीप दिलीप पवार आणि तात्काळ संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम MRTP 1966 च्या कलम 52 आणि 53 अन्वये नोटीस बजावली होती। 30 दिवसांच्या आत हे बेकायदेशीर बांधकाम स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश दिले होते। मात्र 18 मे रोजी जेव्हा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पुन्हा पाहणी केली तेव्हा बांधकाम जैसे थे होते। सदर आरोपींनी प्रशासकीय आदेशाला साफ धुडकावून लावले होते। प्रशासनाचा आदेश डावलणं अखेर या 6 भागीदारांना अंगाशी आला आहे। नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता संदीप पवार यांच्या लेखी फिर्यादीवरून दिनांक 9 जुलै रोजी मनसर पोलीस ठाण्यात आरोपी आकांक्षा ऋषिकेश चिखले, संजय जिजाबा थोरात, प्रियंका संजय थोरात व इतर भागीदार या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींवर MRTP कायदा कलम 52, 53 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3 व 5 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून हेड कॉन्स्टेबल सुदाम घोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। दरम्यान शासकीय नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या उभ्या राहणाऱ्या अशा बांधकामांवर नगरपंचायतीने हा मोठा हातोडा चालवला आहे। या कारवाईमुळे परिसरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। मनसर नगरपंचायत हद्दीत यापुढेही विनापरवाना आणि अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर अशीच कठोर फौजदारी कारवाई केली जाईल असा रोखठोक इशारा प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे नागरिकांनीही कोणतीही मालमत्ता खरेदी करताना किंवा भाड्याने घेताना ती अनधिकृत आहे का की नाही याची खात्री करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे। समाजहिताची तळमळ, विकासाची दूरदृष्टी, जनसेवेचा महामेरू, निष्ठेने जनसेवा करणारे आंबेगाव तालुक्याचे खंबीर नेतृत्व, असंख्य तरुणांचे मार्गदर्शक आदरणीय श्री प्रमोदजी बानखेले यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा।